ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आणि आपल्या गप्पा चालू आहेत बघतोस काय मुजराकर या सिनेमाच्या टीम सोबत. आता जसं अनिकेत म्हणाला की त्याचा काय दृष्टिकोन होता हा सिनेमा व्हायच्या आधी, पण सेम प्रश्न मला तुम्हाला दोघांना विचारायचा आहे. कारण तू जसं म्हणालास की राणीची ती बेडरूम बघितल्यानंतर मला डोक्यात आलं, पण त्याआधी कित्येक वेळा तू गड किल्ल्यांना भेटी दिल्या असशील, फिरायला गेला असशील, तर तेव्हा किंवा मी म्हणे शाळेपासनं त्याच्यानंतर जेव्हा कळायला लागलं की हा प्रॉब्लेम आहे, तर तेव्हा तू कसं पाहायचास गड किल्ल्यांकडे? नाही, त्यावेळी खरं सांगायचं तर आपल्याला ना शिकवलेलं चुकीचं आहे ना. म्हणजे असं नाही शिकवलेलं ना की ह्याच्याकडे गंभीर पहा, ह्याच्याकडे यांनी पहा, लाईट यांनी पहा. सो असं वाटायचं की ही एक गोष्ट आहे, एक राजा होता छत्रपती शिवाजी महाराज, लहानपणी हेच वाटायचं, आणि हे त्या राजाचे किल्ले आहेत. सो तिथे जाऊन असं काही वाटायचं नाही की अरे बापरे याचा इतिहास काय असेल काय असेल. तो एक किल्ला होता की प्रतापगड पाहिला, आज तिकडे फोटो काढले, हे केलं. पण जसं जसं वय वाढत गेलं किंवा आपल्याला गोष्टी, जसं अनिकेत म्हणला की हे कोणी शिकवण्यापेक्षा आपल्याला कळणं जास्त महत्त्वाचं आहे, ते कळत गेलं आणि मग त्याच्यातून बदलत जातं. म्हणजे आता किल्ल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. 100% मी असं म्हणेन की कदाचित अजून 10 वर्षापूर्वी असं वाटलंही असू शकतं की किल्ल्यावर जाऊन पिकनिक करूयात ना, असं वाटलं असू शकतं. पण आज 100% तसं वाटत नाही, आणि कोणी करत असेल तर त्याला थांबवावंसही वाटतं. जितू, तू याच्या आधीच्या एका इव्हेंटमध्ये तुझी एक आठवण शेअर केली होतीस की तू सायकल घेऊन सिंहगडावर जायचा, तुम्ही जे काही करायचात, तर तुझा कसा दृष्टिकोन होता किंवा काय काय करायचात तुम्ही तेव्हा? काय उंचावर असलेलं एक ठिकाण, ठीक आहे, डोंगरावर तिथे हवा छान येते आणि तिथे फिरायला जायला आवडतं, आणि दही मिळतं छान, दही मिळतं. आणि आम्हाला शाळेतही आता काय ना, प्रत्येक वेळेला प्रत्येक लहान लहान मुलांना बाबासाहेब पुरंदरे कुठून भेटणार? ज्यांना ज्यांना बाबासाहेब पुरंदरे भेटले त्यांनी जेव्हा जेव्हा इतिहास सांगितला तेव्हा तुमच्या जवळपास मावळा होऊन प्रत्येक व्यक्ती तिथे जाऊन बसला आणि छत्रपतींचं दर्शन घेतलं. पण शिक्षकांनी शाळेतनं ट्रिप गेल्यानंतर त्यांनी सांगितलं पाहिजे ना की हे बा बाळांनो, हे असं होतं, तर काय ते जे स्फुरण आहे ना, काय गंमत आहे ना की भावगीत गाणारा माणूस पोवाडा नाही गाऊ शकत. भावगीतासाठी वेगळी वेळ असते, पोवाडाची वेगळी वेळ असते. तिथे गेल्यानंतर पोवाडाच पाहिजे. बेसिकली जास्त कधी ओळख झाली माहिती आहे का, नंतर शिवजयंतीला जेव्हा पोवाडे लागायचे, मला असं वाटतं हे काय आहे, शब्दांची आवड होती. ते ऐकता मी म्हटलं की हां, आपणही धडे होते, आग्र्याहून सुटका, अफजल खानाचा वध वगैरे सगळं होतं. परंतु ते पोवाड्याच्या स्वरूपात ना ऐकताना खूप जास्त मजा यायची. मग त्याची आणखी ओळख मराठी पाऊल पडते पुढे हा कार्यक्रम करताना झाली. पण तरी तो अवेअरनेस नव्हता जो आता हा सिनेमा केल्यानंतर आलाय. तू जसं म्हणालास अवेअरनेस, तर तो या सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होणार आहे. कारण आता जर युट्यूब आपण बघितलं, जिथे तुमचा ट्रेलर झालेला आहे, गाणी जर पाहिली तर त्याच्या लाईक्स वरनच कळतं की लोकांच्या किती जवळचा विषय आहे. नुसता लाईक नाही, तिथे जे लाईक करत नाही त्यांना जे कमेंट पडतात काय त्या कमेंट्स इथे सांगण्यासारख्या नाही. म्हणजे काय होतं ना, ते नावच असं आहे ना की आपण म्हणतो ना की नशा ज्याला म्हणतात ना, नशा, चांगली नशा, हा म्हणजे वाईट नशा नाही, की त्या नावाची नशा आहे या महाराष्ट्रात. झिंग, छत्रपती शिवाजी महाराज या नावाची. सो त्यामुळे त्याबद्दल कोणी काही बोललं की अरे सहनच नाही करू शकत. सो ती गंमत आहे. पण तू म्हणतेस तसं अवेअरनेस आपल्याकडे ना खूप स्ट्रॉंग मीडियम आहे, चित्रपट किंवा मालिका असेल, नाटक असेल. कारण लोकांना मनोरंजन बघायला आवडतं, ते येतात वेळ काढून काहीतरी एंटरटेन व्हायला, आणि त्या एंटरटेनमेंटच्या माध्यमातून त्यांना काहीतरी जाणीव मिळाली ना तर ते जास्त उपयोगी ठरतं. म्हणजे आपल्याकडे शाळांमध्ये फक्त पुस्तकांमध्ये इतिहास शिकवला जातो. जसं सिनेमातलं वाक्य आहे की सिविक्स हे आपल्याकडे फक्त 20 मार्काला आहे, नागरिकशास्त्र. सो ऍक्च्युली इतिहास शिकवला पाहिजे, पण त्याहून जास्त आपल्या देशाला नागरिकशास्त्राची गरज आहे की इतिहास एवढा स्ट्रॉंग आहे, पण तो कसा जपायचा हे शिकवायला पाहिजे. खरंय. पण आता 2 प्रश्न तुझ्यासाठी आहेत खास, ते विचारणार आहे, पण त्याच्या आधी मला अनिकेतला एक प्रश्न महत्त्वाचा विचारायचा आहे. गेल्या काही सिनेमांमध्ये, 1-2 सिनेमांमध्ये तुझी खरंच ढाण्या वाघाची अशी भूमिका, तर हा जो काही थोड्या काळासाठी का होईना बदल होतोय किंवा इमेज जी तुझी बिल्ड होतीये, तर किती खुश आहेस या इमेज पासून? मी ऍक्च्युली त्या गोष्टींचा, इमेजचा विचार करत नाहीये. माझ्याकडे जे रोल्स येतात किंवा जे रोल्स मी निवडतो ते मी किती वेगळेपणाने करू शकीन किंवा ते किती जास्त चांगले करू शकीन, माझं लक्ष ह्याच्याकडे आहे. त्या चांगल्या कामाने जर एखादी माझी इमेज चांगली बनत असेल, किंवा तो माझा कॉन्शियस एफर्ट नाही आहे, माझा कॉन्शियस एफर्ट आहे चांगलं काम करणं. क्या बात आहे. आता जे 2 प्रश्न मी तुला म्हटलं होतं की मला विचारायचं, पहिलं म्हणजे लिखाण याआधी तू केलंस त्यामुळे आम्ही कम्फर्टेबल आहोत त्या गोष्टीशी, आम्हाला माहिती आहे हेमन खूप छान लिहितो. आता डिरेक्शनमध्ये उतरलायस तर तो एक अनुभव, आणि दुसरा म्हणजे इतके चांगले मित्र त्यांना आपण बॉसिंग करायचं डिरेक्टर म्हणून, तर ते किती कठीण होतं? हे 2 प्रश्न मला विचारायचे. अगं आत्ता आम्ही इंटरव्ह्यू सुरू व्हायच्या आधी सुद्धा भांडलो मी आणि जितू. त्यामुळे पण ते काय म्हणतो ना आपण, जी प्रेमाची व्यक्ती असते त्याच्याशी आपण भांडू. भांडणं कोणात होतात? नवरा बायकोना.
तसंच आहे ना ते आपल्या आपल्यात की हे काय बनवलंय आज वगैरे, हे जे असतं तसंच आहे ते. म्हणजे पण मी खरंच सांगतो, हे मित्र जर पाठीशी नसते तर हा सिनेमा झाला नसता. कारण ना आम्ही नट मंडळी, मला माहिती आहे एखादाच असा सिनेमा असतो ना की ज्याच्यासाठी वाटतं, आणि असे येत नाहीत की 1000 स्क्रिप्ट आल्यात घरी आणि सगळेच सिनेमे म्हणजे असे करण्यासारखे आहेत ना की सगळ्याला नॅशनल अवॉर्ड आहे. कुठे गेली असती इंडस्ट्री? तर तसे होत नाहीत. पण ह्या लोकांनी तो सिनेमा घरचं कार्य म्हणून केला. म्हणजे आम्ही दरवेळी दुसऱ्याच्या पूजेला जातो, ही सगळी मंडळी स्वतःच्या पूजेला आल्यासारखी या सिनेमात काम करत होती, त्यामुळे हा सिनेमा चांगला होऊ शकला. सो मला वाटतं की ह्या खूप गमतीशीर गोष्टी आहेत आणि ह्याचा त्रास अजिबात नाही झाला. प्रत्येक क्षणाला आनंदच होत होता. आणि हा चित्रपट दिग्दर्शित करणं खरंच खूप कठीण गोष्ट होती, कारण कॅनव्हास खूप मोठा आहे या सिनेमाचा आणि लोकेशन्स या सिनेमात खूप आहेत. प्रतापगडावर शूटिंग करणं, अख्ख्या टीमला एकत्र सांभाळून ठेवणं, लंडनला जाऊन शूटिंग करणं, त्यासाठी कॅप्टन ऑफ द शिप हा स्ट्रॉंग खूप लागतोच आणि ते काम हेमंतनी खूपच चांगलं केलं. या सिनेमाविषयी अजून बरंच काही जाणून घ्यायचंय, मात्र त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा बोलते तारे.